अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटनात्मक जोडणीसाठी राबविण्यात येत असलेल्या संघटन सुजन अभियानाअंतर्गत संघटनात्मक जोडणीचे 7वे चरण आता जिल्ह्यात सुरू करण्यात येत आहे। या अभियानाच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येणार असून जिल्ह्यातील विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे। या अभियानाअंतर्गत काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना प्राधान्याने संधी देण्यात येणार आहे। तसेच विविध सामाजिक संघटनांमध्ये सक्रियपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानही केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या आणि संघटन मजबूत करण्यासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। या संदर्भात काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे परीक्षक आफताब अहमद व आमदार भाई जगताप यांनी सविस्तर माहिती दिली। त्यांनी सांगितलं की संघटनात्मक मजबूतीसाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असून तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे। यावेळी खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री सुनील देशमुख, वीरेंद्र जगताप, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी महापौर विलास इंगोले, बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेठ, मिलिंद चिमोटे, महिला काँग्रेस अध्यक्ष जयश्री वानखेडे, हरिभाऊ मोहोळ आदी उपस्थित होते। काँग्रेस पक्षाची विचारधारा अधिक व्यापकपणे पोहोचवण्यासाठी आणि संघटन अधिक सक्षम करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलंय। तसेच इच्छुक कार्यकर्त्यांनी पक्षाचे अधिकृत फॉर्म भरून या अभियानात सहभागी व्हावं असे आवाहन करण्यात आलंय।